नमस्कार बहिणींनो, तिसरा अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आलेला आहे. या अपडेट अर्जामध्ये काय बदल झाला आहे जाणून घेऊया. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीचे फोटो तसेच सत्यमेव जयते महाराष्ट्र शासनचं चिन्ह बघायला मिळत आहे. तसेच तिसऱ्या पानावर सुद्धा चित्र बघायला मिळत आहे. ऑफलाईन अर्ज कसा भरायचा बघूया. इथे महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, जसे आधार कार्डवर आहे त्याप्रमाणे. जर महिला विवाहित असेल तर मग लग्नापूर्वीचे नाव आणि इथे महिलेचे लग्नानंतरचे नाव, जन्मतारीख, दिनांक, महिना आणि वर्ष, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे तुम्ही जिथे राहता त्या ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकाचे नाव, तसेच इथे 6 अंकी पिनकोड, तुमचा जन्म कोणत्या गावामध्ये किंवा शहरामध्ये झाला ते इथे टाकायचं आहे. तसेच जन्माचा तालुका, जिल्हा आणि राज्य, जर तुमच्याकडे जन्माचा दाखला असेल तर त्यावर सुद्धा जन्माची माहिती मिळेल. इथे मोबाईल नंबर, आधार नंबर, महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल तर पतीची जन्माची माहिती इथे टाकू शकता, जसे की पतीचं गाव, शहर, तालुका, जिल्हा आणि राज्य. महिलेला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असेल तर इथे होयवर टिक करा आणि महिन्याला किती मिळते ती रक्कम इथे टाकायची. लाभ नसेल भेटत तर नाहीवर टिक करा. महिला विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्ता, निराधार, अविवाहित असल्यास इथे टिक करा आणि इथे लिहून सुद्धा घ्या. इथे बँक खात्याचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, इथे बँक खाते क्रमांक आणि दोनदा तरी बँक खाते क्रमांक चेक करून घ्या. इथे IFSC कोड, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे की नाही, जर जोडला असेल तर इथे हो वर टिक करा आणि जर नसेल जोडला तर नाही वर टिक करा आणि लगेच बँक खात्याला आपला आधार क्रमांक जोडून घ्या. अर्ज भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती जर सामान्य महिला, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र जे काही असेल त्यावर टिक करून घ्या. तर पुढच्या अपडेटसाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.